रोजच्या जेवणाला वेगळीच चव देणारी तसेच ॲसिडिटी कमी करणारी अशी चविष्ट मुगाची डाळ आपण बनवतो आहे। रेसिपी एकदम सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मुगाची डाळ भिजू घातलेली आहे। 1 ते 1.5 तासात ही डाळ छान भिजून जाते। झटपट ही डाळ लवकरच भिजवल्या जाते। तर इथे मी लोखंडी खलबत्त्यामध्ये लसूण आणि अद्रक छान कुटून घेतलेलं आहे। जाडसरच इथे आपल्याला कुटायचं आहे, जास्त बारीक नको, त्यामुळे भाजीला छान चव येते। त्यानंतर गॅसवर इथे कुकर ठेवून घेतला आणि त्यामध्ये थोडं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित तेल टाकल्यानंतर गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं, मोहरी हे सुद्धा आपण टाकून घेऊया। हे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची, लसूण कळ्या आणि त्यानंतर हे लाल झाल्यानंतरच आपल्याला इथे कांदासुद्धा यामध्ये टाकायचा आहे। व्यवस्थित छान याचा तडका बसायला हवा, हे कुठल्याही प्रकारे कच्चं राहायला नको, यामुळे खूप छान चव येते। तर अशा पद्धतीने छान कांदा झाल्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट टाकूया आणि यालाही व्यवस्थित होऊ द्यायचं आहे। 2 मिनटं तरी हे व्यवस्थित परतायला हवं, कुठल्याही प्रकारे कच्चेपणा यामध्ये नको। लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर जिरा आणि धना पावडर इथे मी घेतलेला आहे। यामध्ये आपण मीठ सध्या टाकायचं नाही। हे सर्व व्यवस्थित झाल्यानंतर परतवून घ्यायचं आहे। मीठ हे सर्वात शेवटी आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर थोडा कढीपत्तासुद्धा इथे आपण टाकून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे, कारण की मुगाची डाळ ही पटकन लवकरच शिजते, त्यामुळे आपले मसाले हे पटापट व्यवस्थित शिजायला हवे। ही मुगाची डाळ आपले ॲसिडिटी कमी करते, तसेच ज्यांना तुरीच्या डाळीचे वरण चालत नाही त्यांच्यासाठी हा खूप सोपा उपाय आहे। तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता, तसेच मुलांनाही आवडेल, पचायलाही हलकं असते। त्यानंतर डाळमधील पाणी काढून घेतलं आणि या पद्धतीने छान डाळ या कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित छान परतवून घ्यायचं। यामध्ये सुद्धा लवकर डाळ एका शिट्टीतच होऊन जाते, त्यामुळे कुकरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये गरम पाणी शक्यतोवर टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही। गरम पाण्यामुळे खूप छान चव येते, तशीच भाजीची चवही उत्तम राहते। कुकरला छान 1 शिट्टी होऊ द्यायची, एका शिट्टीतच आपली डाळ होऊन जाते। तोपर्यंत मी इथे एक गरमागरम पोळीसुद्धा बनवून घेतलेली आहे। या भाजीसोबत गरमागरम पोळी खूप छान लागते, तसेच भातासोबतही तुम्ही ही मुगाच्या डाळीची भाजी खाऊ शकता। बघू शकता तुम्ही पोळी किती छान झालेली आहे आणि आता कुकर पण उघडून बघूया। बघा किती छान आपली डाळ तयार झालेली आहे। झटपट, कुठल्याही पद्धतीने आपल्याला इथे कढईचा वापर करायचा नाही। एका शिट्टीमध्ये डाळ छान आपली शिजलेली आहे। ज्यांना चावण्याचा त्रास होतो ते थोडी जास्तही 1 शिट्टी घेऊ शकता। या पद्धतीने डाळ झालेली आहे। कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोड्या वेळाने यामधील पाणीही सुटायला मदत होते। शिजल्यानंतर अशा पद्धतीने आपली डाळ तयार झालेली आहे। तुम्हाला थोडं पाणी लागत असेल तर गरम पाणीसुद्धा ॲड करू शकता। मी इथे ताटामध्ये अशा पद्धतीने डाळ वाढून घेतलेली आहे। तर अशी ही मुगाच्या डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की बनवा। तसेच ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे ते ही डाळ नक्कीच करून खाऊ शकतात। ज्यांना वजन कमी करायचं आहे, पचनाचे काही प्रॉब्लेम आहेत, तेही हे डाळ नक्कीच खाऊ शकतात। तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि सर्वांना पाठवा। झटपट बनणारी मूग डाळ तयार आहे।